नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्फत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता PhD पात्रता पूर्व परीक्षा शिकवणी DBT योजना साठी अर्ज मागविले जात आहेत. तर इथं नेमकं काय आहे ते आपण इथं आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, इथं या JAR अर्ज मागण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तर इथं आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या पदव्युत्तर पदवी पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी PhD पात्रता पूर्व परीक्षा पूर्व शिकवणीसाठी सन 2026 सन 2027 या आर्थिक वर्षात या योजनेच्या लाभासाठी निवड करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, इथं PhD शिकवणीसाठी इथं लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, त्याकरिता इथं जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला ही वेबसाईट दिली, त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. या योजनेचा सविस्तर तपशील, मार्गदर्शन तत्त्वे, नियमावली, विविध नमुने व आवश्यक माहिती व ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात येत आहे. मित्रांनो, इथं मगाशी दाखवून तुम्हाला या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर या योजनेच्या अटी आणि शर्ती काय असतील ते आपण इथं बघूयात. तर मित्रांनो, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचा असावा व अर्जदाराकडे अर्जाच्या दिनांकास अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र असावे, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असायला पाहिजे. त्याच्यानंतर उमेदवार हा पदव्युत्तर पदवीधारक, म्हणजे त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीच्या उमेदवाराचे व त्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न 8 लाखपेक्षा कमी असावे, म्हणजे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखपेक्षा जास्त नसावे, त्याच्या खाली असायला पाहिजे. त्याच्यानंतर उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे इतकी असावी, म्हणजे PhD करण्यासाठी उमेदवाराची वय हे 35 वर्षापेक्षा जास्त नसावेत. त्याच्यानंतर आदिम जमाती उमेदवारांना प्राधान्य. त्याच्यानंतर मुली व दिव्यांग यासाठी अनुक्रमे 30% व 4% जागा आरक्षित ठेवल्या जातील. त्याच्यानंतर शासकीय सेवेतील उमेदवार लाभास अपात्र, म्हणजे तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्ही गव्हर्नमेंट नोकरी करत असाल तुम्ही, तर या PhD करण्यासाठी तुम्ही इथं पात्र नसणार आहात. योजना कालावधीत उमेदवारांची 80% उपस्थिती अनिवार्य. तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 80% उपस्थिती ही गरजेची असणार आहे. त्याच्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांचे तात्काळ रुजू होणे बंधनकारक व 7 दिवसात हमीपत्र सादर करणे अनिवार्य असतील. त्याच्यानंतर अर्जदाराने या संकेतस्थळावर योजनेच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या सविस्तर माहितीत नमूद अटी शर्ती पूर्तता करणे बंधनकारक राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत अर्जदाराने शिकवणी संस्थेस प्रवेश घेतलेल्या दिनांकापासून 6 महिने लाभ देय राहील, म्हणजे अर्जदार हा PhDसाठी इथं ज्या संस्थेत तो प्रवेश घेईल तिथे 6 महिन्यापर्यंत त्याला इथं लाभ मिळत राहील. त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याची मुदत. तर मित्रांनो, इथं या योजनेअंतर्गत अर्जदाराने शिकवणी संस्थेस, म्हणजे जे काही अकॅडमी असेल त्या अकॅडमीमध्ये तो प्रवेश घेईल तर तिथून त्याला 6 महिन्यापर्यंत त्याला लाभ भेटत राहणार आहे. त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याची मुदत. तर मित्रांनो, इथं 15/4 सकाळी 10 वाजेपासून ते दिनांक 25/4 सायंकाळी 6 या कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. यानंतर येणारे अर्ज स्वीकृत होणार नाहीत, म्हणजे घेतले जाणार नाही. तर अशा प्रकारे इथे इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. मित्रांनो, खाली आणखी वरील अटी व शर्ती संकेतस्थळावर
तपशिलांचे अवलोकन करून पात्रताधारक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी विहित मुदतीत सर्व कागदपत्रासह संकेतस्थळावर अर्ज सादर करून सदर अर्जाचे सर्व कागदपत्रासह एक प्रत एका फाईलमध्ये या कार्यालयात 30 एप्रिल 2024 पर्यंत पोस्टद्वारे समक्ष सादर करावीत. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करशाल पण ते अर्ज आणि जे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांची झेरॉक्स कॉपी तुम्हाला प्रत्यक्ष फिजिकली बाय पोस्टने तुम्हाला कार्यालयाला पोहोचवायचं आहे. तुम्ही बाय स्पीड पोस्ट आणि तुम्ही ते डॉक्युमेंट्स पाठवू शकता. या योजनेच्या वरील अटी व शर्ती प्रसिद्ध तपशिलात योग्य तो बदल करण्याचा रद्द करण्याचा मान्य अधिकार. या योजनेचा वरील अटी व शर्ती प्रसिद्ध तपशिलात योग्य तो बदल करण्याचा रद्द करण्याचा अधिकार माननीय आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा PhD करण्यासाठी तुम्हाला इथं 6 महिने लाभ मिळणार आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असतील त्यांच्यासाठी ही संधी आहे. तर त्यांनी हा फॉर्म भरून द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. जर आवडला असता नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असतील तर ते PhDसाठी इथं अर्ज करू शकतील. तर मित्रांनो, भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये.